नमस्कार मंडळी, महसूलशाहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अच्छा, एक प्रश्न विचारतो. कधी असं झालंय का की कोर्टाची कागदपत्र हातात आली आणि त्यावरचे शब्दच कळेनासे झालेत? म्हणजे RCS, SCS, MCA, दरखास्त हे सगळं वाचून डोकं चक्रावलंय का? किंवा समजा कोर्टाने निकाल तर दिलाय आपल्या बाजूने, पण समोरची व्यक्ती ऐकतच नाहीये, मग पुढे काय, असा प्रश्न पडलाय का? जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजची ही चर्चा खास आपल्यासाठीच आहे. आज आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. साधा दिवाणी दावा म्हणजे RCS आणि विशेष दिवाणी दावा SCS यातला फरक काय, कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपील करायचं म्हणजे नेमकं काय, आणि त्यातले RCA आणि MCA हे प्रकार कधी वापरायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोर्टाचा आदेश मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी म्हणजे दरखास्त कशी करायची. चला तर मग कायद्याचं आणि आपल्या फायद्याचं बोलूयात. चला, एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. समजा एखाद्या व्यक्तीला न्यायालयात जायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची? बरेच जण इथेच गोंधळतात. दावा दाखल करतो म्हणजे नेमकं काय? आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. अनेक लोक इथेच चुकतात. बघा, कायद्याच्या भाषेत जी व्यक्ती न्यायालयात आपली तक्रार घेऊन जाते तिला म्हणतात वादी, प्लेंटिफ. अच्छा, म्हणजे ज्याला त्रास झाला तो वादी. बरोबर. आणि ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रार किंवा खटला दाखल केला जातो तिला म्हणतात प्रतिवादी, म्हणजे डिफेंडंट. सोपं आहे. पण मग दावा म्हणजे काय? दावा म्हणजे वादीने आपली जी काही संपूर्ण तक्रार आहे त्याला नक्की काय हवं आहे ही मागणी व्यवस्थितपणे कायदेशीर भाषेत लिहून जे कागदपत्र कोर्टात सादर करतो ते. म्हणजे एक प्रकारे लेखी तक्रारच. अगदी तसंच. दिवाणी प्रक्रिया संहिता 1908च्या कलम 26 नुसार हा दावा दाखल होतो आणि या दाव्याला उत्तर म्हणून प्रतिवादी जे लेखी म्हणणं मांडतो त्याला कैफियत म्हणजे रिटन स्टेटमेंट म्हणतात. अच्छा, म्हणजे तो सांगतो की माझ्यावरचे आरोप खोटे आहेत आणि का खोटे आहेत. हो, थोडक्यात दावा म्हणजे आरोपपत्र आणि कैफियत म्हणजे बचावाचं पत्र. या दोन कागदपत्रांवरच पूर्ण केस उभी राहते. म्हणजे ही तर केसची पटकथाच झाली. आता वादी प्रतिवादी हे स्पष्ट झालं, पण पुढचा प्रश्न असा की सगळे दिवाणी दावे सारखेच असतात का? आपण नेहमी RCS म्हणजे RCS हा शब्द ऐकतो, तो नक्की काय प्रकार आहे? नाही, सगळे दावे सारखे नसतात. RCS म्हणजे रेग्युलर सिव्हिल सूट. रेग्युलर सिव्हिल सूट? हो, किंवा त्याला नियमित दिवाणी दावा असंही म्हणतात. नावाप्रमाणेच हे सर्वसामान्य प्रकारचे दिवाणी खटले असतात. मालमत्तेच्या मालकी हक्कासाठी, वाटणीसाठी किंवा एखादी गोष्ट जाहीर करून मिळवण्यासाठी, ज्याला आपण जाहीर ठराव म्हणतो, असे दावे यात मोडतात. आणि हे कुठे दाखल करायचे? हे दावे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दाखल होतात. ठीक आहे, पण मग कनिष्ठ स्तर न्यायालयातच का, वरिष्ठ न्यायालयात का नाही? याचं कारण आहे न्यायालयाचं अधिकार क्षेत्र, ज्याला ज्युरिस्डिक्शन म्हणतात. इथे क्विक फॅक्ट लक्षात घ्या. तुमच्या दाव्याचं मूल्यांकन म्हणजे मालमत्तेची किंमत जर 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, अच्छा, तरच तुम्ही दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात RCS दाखल करू शकता. याला पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन म्हणतात. वा, म्हणजे दाव्याची किंमत ठरवते की कोर्ट कुठलं निवडायचं. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आता इथे एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की आपण कोणताही दावा कोणत्याही कोर्टात दाखल करू शकतो. यात किती तथ्य आहे? हा निव्वळ गैरसमज आहे आणि यामुळे लोकांचा खूप वेळ आणि पैसा वाया जातो. प्रत्येक न्यायालयाला एक विशिष्ट अधिकार क्षेत्र दिलेलं असतं. एक तर आपण पाहिलं पैशाच्या मूल्यावरून म्हणजे पेक्युनियरी, हो, आणि दुसरं म्हणजे भौगोलिक क्षेत्रावरून टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. ज्या कोर्टाच्या हद्दीत ती मालमत्ता आहे त्याच कोर्टात तुम्हाला दावा दाखल करावा लागतो. पुण्यातल्या जमिनीचा वाद तुम्ही मुंबईच्या कोर्टात नाही चालवू शकत. बरोबर. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 15 ते 20 मध्ये याबद्दल स्पष्ट तरतुदी आहेत. चुकीच्या कोर्टात दावा दाखल केला तर तो सुरुवातीलाच काढून टाकला जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. म्हणजे आपला गाव आपलं कोर्ट असं काहीसं. आता समजा दाव्याची किंमत 5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा वाद थेट सरकारसोबतच आहे, मग काय करायचं? तेव्हा SCS पिक्चरमध्ये येतो का? अगदी बरोबर. तेव्हा RCS नाही तर SCS दाखल करावा लागतो. SCS म्हणजे? SCS म्हणजे स्पेशल सिव्हिल सूट, विशेष दिवाणी दावा. हा साधारणपणे 2 परिस्थितीत दाखल होतो. पहिली परिस्थिती म्हणजे जेव्हा दाव्याचं मूल्यांकन 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. ओके.
असा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दाखल होतो, कारण त्याची गुंतागुंत आणि आर्थिक बाजू मोठी असते. आणि दुसरी परिस्थिती? दुसरी परिस्थिती म्हणजे जेव्हा तुम्हाला सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध दावा दाखल करायचा असेल. अच्छा, सरकार विरुद्ध. हो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे भूसंपादन प्रकरणं. समजा सरकार शेतकऱ्याची जमीन संपादित करतं आणि त्याला योग्य मोबदला देत नाही. तेव्हा तो शेतकरी भूसंपादन अधिकाऱ्याविरुद्ध जो दावा दाखल करतो तो SCS असतो, कारण इथे एक बाजू थेट सरकार आहे. आता सगळं स्पष्ट झालं. म्हणजे 5 लाखांच्या आत RCS, 5 लाखांच्या वर किंवा सरकारविरुद्ध SCS. ही माहिती ऐकल्यानंतर कायद्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्टता आली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. चला आता केसमध्ये पुढे जाऊया. समजा केस चालू असताना कोर्टाने मध्येच एक आदेश दिला जो आपल्या विरोधात आहे. उदाहरणार्थ तात्पुरत्या मनाई हुकुमाची मागणी केली आणि कोर्टाने ती मान्य केली. आता पूर्ण निकालाची वाट पाहावी लागेल का, की या मधल्या आदेशाला आव्हान देता येतं? नक्कीच देता येतं. निकाल विरोधात गेला म्हणजे लढाई संपली असं होत नाही. वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आपल्या कायद्याने दिला आहे. त्यालाच अपील म्हणतात. हो. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, तो खूप महत्वाचा आहे. दाव्याच्या अंतिम निकालाआधी मधल्याच एखाद्या अर्जावर दिलेल्या आदेशाविरुद्ध जे अपील केलं जातं, हो, त्याला MCA म्हणजे मिसलेनियस सिव्हिल अपील किंवा किरकोळ दिवाणी अपील म्हणतात. अच्छा, म्हणजे हा अंतिम निकालावरचा हल्ला नाही, तर मधल्या का छोट्या लढाईवरचा अपील आहे. अगदी बरोबर. आणि ही एक अत्यंत महत्वाची रणनीती असते. अनेकदा केसमध्ये तात्पुरत्या मनाई हुकुमावर म्हणजे निशाणी 5 वर दिलेला आदेश इतका महत्वाचा असतो की त्यावरच केसचं भवितव्य अवलंबून असतं. खरे. अशा वेळी MCA जिंकणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. अनेकदा MCA मध्ये यश मिळालं की समोरची पार्टी तडजोडीसाठी तयार होते. जबरदस्त. मग RCA म्हणजे काय? तो यापेक्षा कसा वेगळा आहे? RCA म्हणजे रेग्युलर सिव्हिल अपील. RCA नियमित दिवाणी अपील. हो, नावाप्रमाणेच हा नियमित किंवा अंतिम निकालावर केला जातो. जेव्हा कनिष्ठ न्यायालय संपूर्ण दाव्याचा निकाल लावतं, म्हणजे फायनल जजमेंट किंवा डिक्री देतं आणि तो निकाल तुमच्या विरोधात असेल, तर त्या संपूर्ण निकालाला आपण आवाहन देतो. बरोबर. ते आवाहन म्हणजे RCA. समजा एखाद्याचा मालकी हक्काचा दावा कोर्टाने पूर्णपणे फेटाळला, तर तो त्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात RCA दाखल करू शकतो. छान. म्हणजे मधल्या आदेशावर MCA आणि अंतिम निकालावर RCA. आता अपिलाचे दोन्ही मार्ग स्पष्ट झाले. चला आता गोष्टीतल्या सर्वात आनंदाच्या क्षणाकडे येऊया. समजा कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला, डिक्री मिळाली, पण समोरची व्यक्ती ऐकायलाच तयार नाही, ताबा सोडत नाहीये. मग काय? ती डिक्री फक्त एक कागदाचा तुकडा म्हणून राहणार का? ये रे माझ्या मागल्या असं व्हायला नको. नाही, अजिबात नाही. कायद्यात यावर अचूक तोडगा आहे आणि तो जर वापरला नाही तर जिंकूनही हरल्यासारखं होतं. इथेच दरखास्त किंवा एक्झिक्युशन पिटिशन कामाला येते. दरखास्त? हो. दिवाणी प्रक्रिया संहितेचं कलम 36 ते 74 आणि आदेश 21 हे पूर्णपणे निकालाचा अंमलबजावणीसाठीच आहेत. कोर्टाचा आदेश किंवा डिक्रीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया केली जाते तिला दरखास्त म्हणतात. याला RD म्हणजे रेग्युलर दरखास्त असंही म्हणतात. वा, म्हणजे दरखास्त हा निकालाला कृतीत आणणारा ब्रह्मास्त्र आहे. मग हा ब्रह्मास्त्र चालवायचा कसा? त्याची प्रक्रिया काय आहे? नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया दरखास्त कशी दाखल करायची. स्टेप 1, अर्ज तयार करा. निकालाची म्हणजे डिक्रीची एक प्रमाणित प्रत, सर्टिफाईड कॉपी घ्या आणि ती जोडून वकिलाच्या मदतीने दरखास्तीचा अर्ज तयार करा. ठीक आहे. स्टेप 2, न्यायालयात दाखल करा. ज्या न्यायालयाने मूळ निकाल दिला आहे त्याच न्यायालयात हा अर्ज दाखल करायचा असतो. ओके. स्टेप 3, नोटीस बजावा. न्यायालय तुमच्या अर्जावरून विरुद्ध पक्षाला, ज्याला इथे ऋणको किंवा जजमेंट डेटर म्हणतात, त्याला नोटीस पाठवेल आणि ही नोटीस पोहोचवण्याचं काम न्यायालयाचा एक महत्त्वाचा अधिकारी करतो, ज्याला बेलीफ म्हणतात. बेलीफ? हो, बेलीफचा रिपोर्ट महत्त्वाचा असतो की नोटीस योग्य व्यक्तीला मिळाली आहे. आणि स्टेप 4, अंमलबजावणीची मागणी करा. नोटीस मिळूनही जर ऋणकोने आदेशाचं पालन केलं नाही तर तुम्ही न्यायालयाकडे त्यांच्या मालमत्ता जप्तीची, त्यांना दिवाणी तुरुंगात टाकण्याची किंवा पोलीस मदतीने ताबा घेण्याची मागणी करू शकता. अरे वा, म्हणजे कायद्याचे हात खरोखरच लांब आहेत.
पण इथे एक किस्सा सांगा, दरखास्त दाखल करताना लोक साधारणपणे काय चूक करतात? माझ्या अनुभवातून सांगते, सगळ्यात मोठी चूक म्हणजे दिरंगाई. दिरंगाई. हो, कायद्यानुसार निकालाच्या तारखेपासून 12 वर्षांच्या आत तुम्हाला दरखास्त दाखल करावी लागते, पण लोक वाट बघत बसतात. मी एक प्रकरण पाहिलं होतं, ज्यात एका व्यक्तीला घराचा ताबा मिळण्याचा निकाल लागला, पण त्यांनी 2 वर्ष दरखास्त दाखलच केली नाही. अरे रे. त्या काळात समोरच्या व्यक्तीने ते घर तिसऱ्याच व्यक्तीला भाड्याने देऊन टाकलं. यामुळे एक नवीन कायदेशीर अडचण निर्माण झाली. म्हणजे केस जिंकूनही त्रास झाला. मूळ केस जिंकूनही त्यांना घराचा ताबा मिळायला अजून काही वर्ष लागली. म्हणून माझा सल्ला आहे, डिक्री मिळाली की लगेच दरखास्तीची प्रक्रिया सुरू करा. ही तर खूपच कामाची माहिती आहे. वेळेवर दरखास्त, नाहीतर होईल मनस्ताप. चला, आता आपण काही इतर अर्जांबद्दल बोलूया, जे नेहमी ऐकायला मिळतात. हे सिव्हिल एमए आणि क्रिमिनल एमए काय भानगड आहे? हे सुद्धा महत्त्वाचे अर्ज आहेत, पण ते दाव्यांपेक्षा वेगळे आहेत. सिव्हिल एमए म्हणजे किरकोळ दिवाणी अर्ज, सिव्हिल मिसलेनियस ॲप्लिकेशन. ओके. हे अर्ज थेट न्यायालयात दाखल केले जातात. ते एखाद्या चालू दाव्याचा भाग नसतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना कायदेशीर वारस म्हणून प्रमाणपत्र हवं असेल, तर त्यासाठी जो वारस अर्ज केला जातो तो सिव्हिल एमए या प्रकारात येतो. अच्छा. आणि क्रिमिनल एमए म्हणजे फौजदारी किरकोळ अर्ज, क्रिमिनल मिसलेनियस ॲप्लिकेशन. फौजदारी प्रकरणात एखादी विशिष्ट मागणी करण्यासाठी हा अर्ज दाखल करतात. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे पोटगीचा अर्ज. अगदी बरोबर. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत किंवा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार पत्नीने पतीकडून पोटगी मिळवण्यासाठी केलेला अर्ज हा थेट अर्ज असतो. त्यासाठी पूर्ण खटला दाखल करण्याची गरज नसते. म्हणजे हे दोन्ही अर्ज विशिष्ट आणि जलद निकालासाठी बनवलेले आहेत. हो. तर मंडळी, आज आपण कोर्टात वापरल्या जाणाऱ्या अनेक किचकट वाटणाऱ्या शब्दांचे सोपे अर्थ समजून घेतले. आपण पाहिलं की दावा म्हणजे काय, आरसीएस आणि एससीएस कधी दाखल करायचे, अंतिम निकालावर आरसीए आणि मधल्या आदेशावर एमसीए अपील कसं करायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचा निकाल दरखास्त दाखल करून कसा अंमलात आणायचा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे बनवते, पण खरी ताकद आपल्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. कायदा क्लिष्ट वाटू शकतो, पण तो आपल्या संरक्षणासाठीच आहे. कायद्याची माहिती असणं हा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला घाबरू नका. माहिती मिळवा आणि आपले हक्क सोडू नका. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही चॅनल खास आपल्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा भाग आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही हे एक असं व्यासपीठ आहे जिथून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथे थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत विचार करत रहा की जर कायद्याने आपल्याला निकालाची अंमलबजावणी करण्याचा हक्क दिला आहे, तर मग अनेक प्रकरणं वर्षानुवर्षे का रखडतात? दोष कायद्याचा आहे की आपल्या उदासीनतेचा? धन्यवाद. जय महाराष्ट्र.